श्री स्वामी समर्थ। घरात कोहडा का बांधावा, वास्तू आणि नजर दोषावर प्रामाणिक उपाय मी आज तुम्हाला सांगणार आहे। आणि कोहड्याचे आध्यात्मिक महत्त्व। कोहडा हा अलक्ष्मी नाशक मानला जातो। पुराणानुसार यात नकारात्मक ऊर्जा शोषून घेण्याची क्षमता भरपूर प्रमाणात असते, म्हणून कोहडा अमावस्या आणि शनिवारच्या दिवशी आपल्या घराच्या बाहेर बांधला जातो। ग्रह दोष निवारण ज्योतिषशास्त्रानुसार कोहडा शनी आणि राहूचा नकारात्मक प्रभावांना शांत करतो, म्हणून शनिवारी कोहडा बांधून सर्वात फलदायी मानला जातो। अमावस्याच्या दिवशी सुद्धा कोहडा आपल्या घराच्या बाहेर बांधणं खूप शुभ सांगितलेलं आहे। शुभ दिवस आणि वेळ। शनिवार मंगळवार अमावस्या सकाळी 11 ते 11 म्हणजे सकाळी 7 ते 11, शनिवार गुरुवार आणि सूर्यास्तानंतर आपल्या घराच्या बाहेर कोहडा बांधू नये। बांधण्याची विधी। ताजा अखंड पाहिजे। कोहडा आणा, स्नान करून त्याला स्वच्छ करून घ्या, हळदी कुंकू लावा, काळा दोरा किंवा लाल दोरा बांधा आणि मुख्य दरवाजाच्या बाहेर उलटा त्याला लावायचा आहे। कोहड्याचे जे मंत्र आहे ते मी तुम्हाला वरती दिलेले आहे। त्या मंत्राप्रमाणे तुम्हाला हा मंत्र किंवा याचा पुढचा जो मंत्र आहे तो तुम्हाला 108 वेळेस किंवा ज्या वेळेस आपण बांधतो त्यावेळेस तुम्हाला पठण करायचं आहे। बघा, हा कोहडा बांधताना भगवान विष्णूंचं सुद्धा नामस्मरण करायचं आहे आणि हा कोहडा बांधताना तुम्ही 21 वेळेस या मंत्राचं पठण करू शकतात। याच्याने आपल्या घराचं संरक्षण होतं आणि आलेल्या गेलेल्या व्यक्तींची जी नजर असते, दृष्टी असते, ती त्या क्षणी निघून जाते। मनात संकल्प करा की हा कोहडा माझ्या घरातील सर्व वाईट नजर, नकारात्मक ऊर्जा आणि वास्तुदोष स्वतःमध्ये आणि माझ्या कुटुंबाचे रक्षण करेल, असं आपल्याला त्या कोहडा बांधताना आपल्या मनात विचार करायचे आहे आणि हा कोहडा आपल्या घराच्या बाहेर बांधायचा आहे। हे टाळायचं आहे। कापलेला किंवा सडलेला कोहडा वापरू नका, ईशान्य कोपऱ्यात ठेवू नका, वारंवार हात लावू नका आणि तो कचरा कुंडीमध्ये टाकू नका। 2 ते 3 महिन्यामध्ये त्याला चेंज करायचा आहे, म्हणजे बदलून घ्यायचा आहे, किंवा अमावस्येला किंवा शनिवारच्या दिवशी योग्य विसर्जन करा। सुकलेला कोहडा वाहत्या पाण्यात किंवा पिंपळाच्या झाडाखाली ठेवायचा आहे। असं केल्याने तुमच्या घरातली जी नकारात्मक शक्ती आहे ती पूर्णपणे बाहेर जाते आणि घरामध्ये सुख शांती नांदते। बाहेरतील नजर दोष तुमच्या घराला लागत नाही। चॅनलला लाईक करा आणि सबस्क्राईब करा। श्री स्वामी।